मित्रांनो, सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेमध्ये आपण असं बघणार आहोत. नित्या आणि नित्या ईशांत हे दोघे जणी अधिराजकडे आलेले असतात. अधिराजला आवाज देतात तर अधिराजच्या घरचे सर्वच जण बाहेर येतात. तर पाहुणी म्हणत असते ही पनवती इथे कशाला आली, तर नित्या म्हणत असते विमल मावशी आणि तात्या उद्या माझा वाढदिवस आहे तर मी तुम्हाला इन्व्हिटेशन देण्यासाठी आली. तर सावरी म्हणत असते उद्याचा तर दाद्याचा पण वाढदिवस असतो. हे बघून नित्या अधिराजकडे बघत राहते. तर नित्या म्हणत असते तू माझ्या नावावर जमीन केलीस पण अजून आपला सौदा व्हायचा आहे, बाकी आहे. तू त्याचे पैसे घेतलेले नाही आहेत, ते पैसे घेऊन मी इथे आली. तर अधिराज म्हणत असतो ती मी जमीन दिली नाही तर तू ती माझ्याकडून हिसकावून घेतली, असं म्हणतच दोघांमध्ये खूप वाद होतात. तर नित्या ही म्हणत असते ईशांतला, ईशांत मी जर इथे राहिली तर असाच वाद होईल, तू याला पैसे दे, असं म्हणतच नित्या तिथून निघून जाते. तर निशांत म्हणत असतो अधिराज तुला नित्याने तुझ्या जमिनीचे डबल पैसे दिले तर हे पैसे मुकाट्याने घे. तर हे ऐकून अधिराजला मात्र खूपच राग येतो आणि अधिराज हा ईशांतला खूप सारं मारू लागतो. तर विमल मावशी मध्ये येतात आणि त्या दोघांची भांडणं सोडवतात आणि ईशांतला म्हणत असतात की ईशांत साहेब तुम्ही इथून निघून जा. तर अधिराज म्हणत असतो तुझ्या मॅडमला जाऊन सांग इथे पैशाचा माज दाखवायचा नाही म्हणून. तर ईशांत मात्र ती पैशाची बॅग घेऊन तिथून निघून जातो. तर इकडे अधिराज एकटाच घोड्यावरती बसलेला असतो आणि त्याला सर्व काही नित्याचे बोलणे आठवत असतं. तर अधिराज मनाशीच बोलत असतो आणि म्हणत असतो या नित्याचं आता मी कधीच तोंडही बघणार नाही, असं म्हणतच नित्यावर तो खूप चिडलेला असतो. तेवढ्यातच तिथे लवली रडतच येतो आणि अधिराज म्हणत असतो काय झालं लवली, तू का रडतोयस. तर अधिराजला लवली म्हणत असतो अधिराज तू मागच्या जन्मातला जयदीप आहेस आणि नित्या मॅडम ह्या गौरी आहे. तुमच्या दोघांचं लग्न झालं होतं आणि तुम्हाला या जन्मामध्ये देवीने पाठवलं, असं लवली सांगत असतो. हे ऐकून मात्र जयदीप म्हणजेच अधिराजच्या पायाखालची जमीनच सरकते. तर लवली मात्र खूपच रडत रडत सर्व काही सांगत असतो. तर पुढील भागामध्ये आपण असं बघणार आहोत की लवली हा माईला म्हणत असतो तुम्हाला खीर बनवून तुमच्या जयदीप आणि गौरीला द्यायची ना, तर मग मी नेऊन देतो, तुम्ही बनवा. तर माई ही खीर गौरीसाठी आणि जयदीपसाठी बनवत असतात. तर इकडे लवली हा अधिराजला आणि नित्याला ती खीर नेऊन देतात. तर अधिराज आणि गौरी ही खीर खातात. तर अधिराजला आणि गौरीला ही चव कुठेतरी बघितली आणि आठवल्यासारखं वाटतं. तर अशीच अपडेट बघण्यासाठी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. माई जयदीप आणि गौरीची भेट होईल का हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करा.